हॅलो फ्रेंड्स, कांदा बेसन झुणका ही एक पारंपरिक आणि चविष्ट महाराष्ट्रीयन सुकी भाजी जी तुम्हाला भाकरीबरोबर आणि आंब्याचा रस जर सोबतीला असेल तर एकदम खूपच छान असा पर्याय आहे तुमच्यासाठी, जे आहे कांदा बेसन झुणका. ॲक्च्युली काय झालं ना, या रेसिपीसाठी मला बऱ्याच लोकांचे DMs आले होते, कमेंट्स आल्या होत्या सॉरी. त्याच्यामध्ये त्यांनी फुल रेसिपी शेअर करा असं सांगितलं होतं. ही रेसिपी मी स्पेशल आज तुमच्यासाठी बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला बेसन, ज्याला आपल्याला छान प्रकारे रोस्ट करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, लसूण, अद्रक, सांबार याची पेस्ट बनवायची आहे. पेस्ट बनवून झाल्यानंतर आपण एका पॅनमध्ये ऑइल टाकणार आहोत. त्याच्यामध्ये मस्टर्ड सीड्स टाकायचे आपल्याला. मस्टर्ड सीड्स टाकल्यानंतर ते व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला टाकायची आहे लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट आणि ही पेस्ट छान शिजू द्यायची आहे. ही पेस्ट शिजल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता आणि एक कट केलेली मिरची. ती मिरची चांगली छान शिजली की त्याच्यानंतर टाकणार आहे आपण ओवा आणि मग जिरे टाकायचे आहे. हळद टाकणार आहोत. त्यानंतर जिरा पावडर, धना पावडर, खूप सारा असा कांदा आणि एव्हरेस्ट काळा मसाला, सॉल्ट म्हणजे मीठ आणि रोस्ट केलेलं बेसन, हे सर्व आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊयात. हे मिक्स झाले की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. पण गरम पाणी तुम्हाला अंदाज घेऊनच टाकायचे आहे, अतिशय जास्त पाणी टाकायला नको. आणि त्याला आपण कुक व्हायला ठेवूया 10 मिनिट्स. पण या 10 मिनिट्समध्ये आपल्याला त्याला दर 2 मिनिटांनी परतून घ्यायचे आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाहीत. आता आपली रेडी आहे भाजी.